वापस आऊं। दक्षिण मुंबई डोंगरी महादेव तालुका या उसको इधर हमारे मोइन कश्मीरी ने बहुत अच्छा प्रोग्राम, जो प्रोग्राम में कई हमारे सोहेल कश्मीरी, अरशद मिर्ज़ा और अनेक लोगों ने हमारी पार्टी आज जुड़े हैं, उनको मैं पहले सबको स्वागत करता हूँ। और एक प्रोग्राम के लिए हमारे पार्टी के जिलाध्यक्ष रूपेश जी, कुंडक साहब, हमारे दूसरे आमीन जी कश्मीरी, सोहेल जी कश्मीरी, मुल्ला साहब, मौलाना अब्दुल्ला साहब, शहीद रिजवी साहब, एडवोकेट पूजा डोंगरे, कश्मीरी शाह, हमारे नदीम खान, अफजद शाह, सादिया मर्चेंट, सुफिया मैडम और व्यासपीठवरील सब हमारे इधर बैठे सब लोगों को मैं सबको प्रणाम करता है। वो डोंगरी बाग में आके हमें ऐसा लगा इधर सब जो लोग रहते सब भाईचारे से लोग रहते, सब मिलजुल के इधर भाई जैसे लोग रहते। आज के राजनीति एक सेवा है, वो राजनीति करने का कई लोगों को ऐसा लगता है राजनीति सत्ता साधन के लिए कई लोग राजनीति करते हैं। तो राजनीति वो सत्ता साधन नहीं, तो वो लोगों के लिए कुछ ना कुछ करना पड़ता है। और आज वो डोंगरे एक ऐसा इलाका है जहाँ सब जाति धर्म सब लोग एकता की जैसे लोग रहते हैं, भाईचारे में सब लोग रहते हैं। ये इधर आके हमें जरा खुशी लगी। और कई लोगों ने यहाँ आके सब धर्म एकत्र आके जो इधर की डेवलपमेंट के लिए हो, इधर कोई समस्या हो तो एकजुट के लोग एक साथ ही आते हैं। ये भी अच्छा इधर है। मुंबई एक ऐसी नगरी है जहाँ यहाँ नगरी को स्वप्न नगरी आप बोलते हैं, तो ये स्वप्न नगरी नहीं, तो ये मेहनत के लिए ये नगरी है। इधर आके सब लोग मेहनत करते हैं। हमारे जैसे लोग बोलते हैं मुंबई स्वप्न नगरी है, तो ये स्वप्न नगरी है। इधर का हर लोग, इधर हर आदमी इधर बहुत ताकत से मेहनत करता है। ये ऐसी नगरी है। और ये डोंगरी इलाका ये भी ऐसा है, इधर के सब लोग मेहनत करके ही आपका परिवार इधर सबको लोगों को लेके चलते। आज मोइन भाई ने अच्छा प्रोग्राम किया, हमें भी ये प्रोग्राम के लिए बुलाया है, उनको भी शुक्रिया। तो कभी कभी बोलते हैं हमारा लँग्वेज का प्रॉब्लेम आता है। मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही एखाद्या अमेरिकेच्या माणसाला भेटा, इस्रायलच्या माणसाला भेटा, जपानच्या माणसाला भेटा, जे डेव्हलप देश आहे त्या देशातल्या लोकांना भेटल्या, राजनीती करणाऱ्या लोकांना जर भेटलं, राजकारण करणाऱ्या लोकांना जर भेटल्यानंतर तो देशाचा माणूस हा डेव्हलपमेंटवर बोलत असतो। आणि आज आपल्या भारतातल्या एखाद्या राजकीय नेत्याला भेटल्यानंतर तो जातीपाती बोलतो, याचा अर्थ हा देश प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे चाललेला आहे। हे आपल्याला थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एक दिलाने राजकीय गोळी भाजण्यासाठी धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी भांडण लावण्याचं काम केलं जातं। लोकांना त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपल्यासारख्या तरुणांचे माथे भडकवण्याचं काम केलं जातं। अरे जे तरुणांचे माथे भडकवणारे आहेत ते कुठेतरी चार भिंतीच्या आत एसी मध्ये बसतात आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना त्या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करायला लावतात। अशा चुकीच्या पद्धतीने जो
जो गंदी राजनीति करने वाले लोगों को रोकना चाहिए। इसलिए सबको एक मिलके यहाँ अच्छी तरीके से जो साफ सुथरा राजनीति करने वाले लोगों के साथ रहना चाहिए। इसलिए आज बहुत लोगों ने हमारी पार्टी ज्वाइन की, कई लोगों ने हमें सपोर्ट करने के लिए आज यहाँ आए। अब सब मिलके मिलजुल के काम करने का है। अब भी राजनीति क्या है, राजनीति में जो जिस टाइम कुछ ना कुछ हमारे ऊपर संकट आता है, आपने देखा है 2 साल पहले कोविड जैसा संकट आया था, तो कोविड के संकट में तो अभी तो कौन से हॉस्पिटल में कौन से डॉक्टर ने तो नहीं बोला ना आप कौन से जाति के, आप कौन से पार्टी के, अरे कौन सा भी आदमी हो उनको बचाना यही डॉक्टर का मकसद था। ऐसे संकट के टाइम में सब ये चाहते हैं। इसलिए इधर आज मोइन भाई ने अच्छा प्रोग्राम किया है। इधर के कोई लोगों ने हमारे हज की फाइल दिया है। ये हज का भी आपका काम हमारे मिनिस्टर साहब को बोल के हज का हो, अजमेर का हो, और दूसरा मेडिकल तो हमारा एकदम हर टच जीवाचा माझ्या एकदम जीवाचा विषय मेडिकल हा सगळ्यात महत्त्वाचा असतं। मी तो बऱ्याच वेळा सांगत असतो, कोविड मध्ये ज्यावेळेस काम केलं आणि त्यावेळेस फक्त प्रत्येकाचा जीव वाचला पाहिजे या भावनेतून काम केलं। नाहीतर राजनीती करणारे लोक एसीत बसून ऑनलाईन मिटिंगा घेत होते, तर आम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवर गेलो, प्रत्येकाला त्या ठिकाणी आधार देणार लोकांच्या प्रत्येकाची भीती घालवली। देशातली कोविडची भीती कोणी घालवली असेल ना ती निलेश लंकेने घालवली। आधी आपल्याला गाडून घ्यावं लागतं, आधी आपल्याला समाजासमोर यावं लागतं। त्याच पद्धतीने या भागामध्ये सुद्धा आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। या पुढील कालखंडामध्ये आरोग्याच्या समस्या इतक्या महाभयंकर आहे, त्यामुळे आपण आपल्या पार्टीमध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याच्या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाच्या या ठिकाणच्या नागरी सुविधासाठी आपण लक्ष घातलं पाहिजे। आमचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा एकदम ऍक्टिव्ह, आमचा युवक के अध्यक्ष सुद्धा कुठे गेले आमच्या, हमारे युवक के अध्यक्ष हमारे सोहेल भाई, तो एकदम सोहेल भाई आप हमारे साथ आए तो आप टेंशन मत ले लो, आपका ये तीनों भी काम करके देंगे, ये तीनों भी काम करके। अरे कोणत्या पण धर्माचं धार्मिक स्थळ असू द्या, त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला माफक दरामध्ये तो त्याच्या धार्मिक स्थळामध्ये दर्शनाला गेला पाहिजे, ही भावना सगळ्यात महत्त्वाची असते। इथं माझ्या मतदारसंघातील नवरात्रामध्ये माझ्या माता भगिनींचं देवदर्शन झालं पाहिजे। या हेतूने मी मोठा देवी या ठिकाणी कमीत कमी 7 दिवसामध्ये 80 ते 90 हजार हिंदू महिलांना दर्शनाला त्या ठिकाणी घेऊन जात असतो। त्यामध्ये आमच्या मुस्लिम माता भगिनी सुद्धा असतात। त्याचबरोबरीने आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये खेड शिवापूरला सुद्धा कमल अली दरवेश त्या दर्ग्याला आमच्या भागातील आमच्या मुस्लिम महिलांना त्या ठिकाणी दर्शनाला घेऊन जात असतो। कमीत कमी 30 ते 40 हजार महिला आमच्या देवदर्शनाला जातात। कुठला पण समाज असतो त्या समाजाचे धार्मिक स्थळ चांगले पाहिजे, त्या धार्मिक स्थळाला जाण्यासाठी सुख सुविधा झाल्या पाहिजे, ही भावना सगळ्यात महत्त्वाची। त्यामुळे हा तुमचा मुद्दा एकदम चांगल्या पद्धतीचा मुद्दा आहे। मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये जुलैमध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी मांडून आपल्याला कसा न्याय देता येईल त्यासाठी आपण निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करू। मेडिकलच्या बाबतीत सुद्धा तुमच्या काही समस्या असू, अजमेरचा असू, हाच फायदा असू, त्या सगळ्या तुमचे प्रश्न सोडवण्याच्या निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये या ठिकाणी प्रयत्न करू। आज आम्हाला सर्वांना पाहिल्यानंतर मला महात्मा गांधींचं गीत आठवलं। महात्मा गांधी काही म्हणायचे, रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, पुढं काय तुम्हाला काय महात्मा गांधींचं काय, ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सम्मती दे दो भगवान। या खऱ्या अर्थाने आज आपल्याला महात्मा गांधींच्या या वाक्याची आपल्याला आज खऱ्या अर्थाने आठवण होत आहे। मी वक्तचं ज्यावेळेस बिल मांडलं त्यावेळेस सुद्धा हेच महात्मा गांधींचं वाक्य त्या ठिकाणी आठवण करून दिलं होतं। वक्तच्या बाबतीत सुद्धा आमच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा काही ठिकाणी विरोध झाला, काही ठिकाणी ट्रोल झाला। आम्ही सांगितलं छत्रपती शिवरायांना जे हिंदुत्व मान्य आहे ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे। छत्रपती शिवरायांना 18 पगड जाती धर्मांच्या लोकांना घेऊन चालणारा राजा
तो म्हणजे आदरणीय छत्रपती शिवराय आणि त्याच पावला पाऊल काम करणारे आम्ही सर्व त्या ठिकाणी आवडे आहोत। छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, जाती जाती धर्मामध्ये भेद निर्माण करणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही। कारण छत्रपती एक हिंदुस्थानामध्ये असा नेता राजा होऊन गेला, तो 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवराय। त्यावेळेस आम्ही वक्तव्य बिल मांडलं त्यावेळेस सुद्धा हीच आठ त्या ठिकाणी करून दिली। अरे आज तुम्ही त्या वक्फच्या माध्यमातून तुम्ही जर वक्फच्या प्रॉपर्टी हस्तगत करणार असाल, उद्या येणाऱ्या काळामध्ये हिंदू धर्माच्या सुद्धा प्रॉपर्टी हस्तगत करण्याचं काम तुमच्याकडून होणार आहे। वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी जाती धर्माच्या प्रॉपर्ट्या देवस्थानच्या प्रॉपर्ट्या ताब्यात घेण्याचं सुद्धा काम येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे। त्यामुळे आम्ही वक्फच्या बिलामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विरोध दर्शवला होता। सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक धर्माला त्याचं स्थान पाहिजे, म्हणजे कुठला धर्म असो, मुस्लिम धर्म असो, हिंदू धर्म असो किंवा आमचं शीख ईसाई असो, कुठला पण असो, आमचे ख्रिश्चन धर्म असो। मी तर त्या वक्फमध्ये सुद्धा सांगितलं होतं, ज्यावेळेस कोविडची महामारी आली त्यावेळेस सायरस पुनावाला त्या सायरस पुलावाल्याने ती लस निर्माण केली आणि त्या लसमुळे लाखो लोकांचा जीव वाचला, करोडो लोकांचा जीव वाचला। तो एक आपला अल्पसंख्याक समाजाचा होता। आमच्या नगरमध्ये आनंद ऋषी हॉस्पिटल, आनंद ऋषीजी महाराजांच्या नावाने जे हॉस्पिटल होतं, जैन समाजाच्या आनंद ऋषी महाराज यांच्या नावाने जे हॉस्पिटल केलं जातं, त्या हॉस्पिटलमध्ये लाखो लोकांचा जीव वाचला। आमच्या आपल्या पालघरचं जे त्या ठिकाणी आपली कंपनी आपले कुठली सिप्लाच्या माध्यमातून सुद्धा आनंदजी, काय नाव त्या मालकांचं, म्हणजे अशा सर्व ज्यावेळेस महामारी येते त्यावेळेस सर्वजण एकत्र येऊन काम करतात। अरे मग राजकारण आल्यानंतर तुम्ही कशाला भेद करता, हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं असतं। त्यामुळे आपण सर्वांनी एक दिलाने एकजुटीने एकत्र राहून या समाजाला कसं आपण वेगळ्या उंच घेऊन जाता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। कसा आपल्या भारताचा झेंडा हा आपला तिरंगा झेंडा कसा जगाच्या उंच शिखरावर आपला फडकवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, ही त्या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो। रामकृष्ण।